नेसुनी शुभ्र पातळा गळा घालू मुक्ता फळा कटी कंबर पट्टा कसून शारदे मयुरावरती बसून. इतकं गोड वर्णन केलेलं आहे की ती भगवती माता, ती जगदंबा माता ज्यावेळी रेणुकेच्या रूपामध्ये येते, हे जगातली, हे विश्वातली रोगराई काय करते, दूर करते. ती अन्नपूर्णेच्या रूपामध्ये आली की आपल्याला, आपल्या पोटाला काय देते, अन्न प्राप्त करून देते. सांगायचं तात्पर्य, जर तिची पूजा अर्चा करत असताना ती भावानं श्रद्धेनं निष्ठेनं केली तर निश्चितच ती काय होते, प्रसन्न होती. म्हणून जीवनामध्ये तिचं ध्यान केलं पाहिजे. ते ध्यान कसं पाहिजे तर निष्ठेने पाहिजे. आपलं ध्यान म्हणजे कसं असतं महिला मंडळ, आपण जर रामदास स्वामींची जर स्मरणिका आपण जपायला बसलो तर आपण काय म्हणतो, मुलीला पाणी हाण आणि चहा हाण, असं ध्यान जर केलं तर ते स्वामी प्रसन्न होतील का? त्या स्वामींची जर आपल्याला पूजा अर्चा करायची आहे, त्यांची आळवणी जर करायची आहे तर ती पहाटेच्या वेळी केली पाहिजे. प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वधावा. पण काही लोकांना भक्ती करत असताना, नामचिंतन करत असताना सुद्धा शंका वाटते की ते स्वामी प्रसन्न होतील की नाही, ती भगवती माता प्रसन्न होईल की नाही, तो पांडुरंग परमात्मा प्रसन्न होईल की नाही. कारण लोकांना शंका कुठे वाटते, जगामध्ये त्या देवाची भक्ती करत असताना सुद्धा संसारामध्ये काय आहे, दुःखच आहे, सुख मात्र मिळत नाही. कारण रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच. जगामध्ये कुणीही तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार. म्हणून महिला मंडळ, परमात्म्याने 2 डोळे दिले आहेत, 2 हात दिले, 2 पाय दिले, त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं किती चिंतन केले हा आपण विचार करत